अध्यात्म, भक्ती आणि संस्काराचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय, जिथे विठ्ठल नामाचा गजर होतो, जिथे संतांच्या अभंगातून समाजाला मार्गदर्शन केलं जातं। पण जर हाच अध्यात्माचा मुखवटा घालून एखादा व्यक्ती पाप करत असेल तर अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावातून समोर आलेली ही घटना ऐकून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील। एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील 5 वर्षापासून अत्याचार झाल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे आणि या प्रकरणातील आरोपी आहे वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार म्हणून ओळखला जाणारा यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ। या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी 8वीत असतानापासून हा प्रकार सुरू असल्याचा आरोप आहे। आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या शेजारी राहत होता। दोन्ही कुटुंबामध्ये ओळख आणि विश्वासाचे संबंध होते। याच विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने मुलीवर वाईट नजर ठेवली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे। पीडित मुलगी घरी एकटी असताना किंवा आरोपीच्या घरी कोणी नसताना त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचा आरोप आहे। मुलीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला भीषण धमक्या दिल्या। जर कोणाला काही सांगितले तर तुझ्या आई वडिलांना आणि भावाला मारून टाकीन अशी धमकी देऊन तो तिला गप्प बसवत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे। कुटुंबाच्या जीवाला भीतीने पीडित मुलगी गेली अनेक वर्षे हा छळ मुकाट्याने सहन करत होती। 10 मार्च 2026 रोजी हा प्रकार अधिकच भयानक वळणावर गेला। आरोपीने पीडितीला फोन करून त्याच्या घरी बोलवल्याचा आरोप देखील आहे। मुलीने जाण्यास नकार दिला असता त्याने पुन्हा कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली। भीतीपोटी पीडिता त्याच्या घरी गेली। फिर्यादीत म्हटले आहे की आरोपीने तिला घरातील कॉम्प्युटर रूम मध्ये नेले आणि बांबू तसेच चापट्यांनी मारहाण केली। एवढ्यावरच तो थांबला नाही। स्वयंपाक घरातील लोखंडी पक्कड गॅसवर तापून तिच्या अंगावर चटके दिल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे। या अमानुष कृत्यानंतरही तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे। मारहाण आणि चटक्यामुळे पीडितेला चालणेही कठीण झाले होते। 14 मार्च रोजी पीडितेचा भाऊ घरी आला। त्याने बहिणीची अवस्था पाहून तिला विश्वासात घेतले। मावस भावांच्या उपस्थितीत पीडित मुलीने मागील 5 वर्षापासून सुरू असलेला छळ सांगितला। हे ऐकून कुटुंबीय हादरले। त्यानंतर पीडितेच्या भावाने थेट पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। पारनेर पोलिसांनी या प्रकरणात आरोपी यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला। रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ढवळपुरी येथील राहत्या घरातून आरोपीला अटक केली। न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अध्यात्म, भक्ती आणि संस्कार याचे धडे देणाऱ्या वारकरी परंपरेला महाराष्ट्रात अत्यंत मानाचे स्थान आहे। मात्र जर या पवित्र परंपरेचा मुखवटा घालून एखादी व्यक्ती अशा प्रकारचे कृत्य करत असेल तर तो केवळ एका मुलीवर अन्याय नाही तर तो संपूर्ण समाजाच्या विश्वासावर घाला आहे। आज प्रश्न फक्त एका आरोपीचा नाही, प्रश्न आहे समाजातील त्या मुखवट्यांचा जे भक्तीच्या नावाखाली लोकांचा विश्वास जिंकतात आणि त्याच विश्वासाचा गैरफायदा घेतात। अशा घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते, कोणताही व्यक्ती कितीही मोठा दिसत असला तरी कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही। पीडितेला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशीच अपेक्षा समाज व्यक्त करत आहे।